आणि यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। सोनम वांगचुक यांचं दिल्लीमध्ये 16 दिवसांपासून आंदोलन उपोषण दरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा, जिथे गरज असेल तिथे रस्त्यावर उतरणार। देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। 20 तारखेला सोनम वांगचुक यांचा नीट संदर्भात दिल्लीत मोर्चा, तर जिथे असाल तिथे सर्वांनी आंदोलन करावं। राहुल गांधींनीही आंदोलनाच्या ठिकाणी जावं, गरज पडल्यास मीही दिल्लीत जाईन। अभिजित दिपके सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जेजूर येथील वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त, तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। उपराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भात फडणवीसांनी शरद पवारांनाही मागे टाकलं। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर। राम मंदिर दान चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार उत्तर प्रदेश सरकारला नोटीस, दरम्यान राम मंदिर ट्रस्टला सुद्धा नोटीस। सुप्रीम कोर्टानं एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट मागवला, शिवाय हा स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात जमा करण्याचेही निर्देश। नागपूरमधील ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या मंदिराची रामरक्षा पठणासाठी निवड। दरवर्षी मुख्यमंत्री या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि रामनवमीच्या शोभायात्रेत ते सहभागी होतात। आम्ही जे करतोय नागपूर रामरक्षा आंदोलनाला परवानगीच्या मुद्द्यावरून संजय राऊत आक्रमक, तर आम्ही अजून परवानगी मागितली नाही। रामरक्षा म्हणण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, फडणवीसांनी सुद्धा याला पाठिंबा दिला पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 92 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतनं वगळली, सुमारे 38% महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतनं कमी। बीड जिल्ह्यातनं सर्वाधिक 28 लाख महिलांना वगळलं, तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचंही उघड। आता अट्टी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जात आहे, कर्जमाफीतनं लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव, वडेट्टीवारांचा आरोप, तर शेतकऱ्यांना वगळायचं असेल मग कर्जमाफी कशाला देता, वडेट्टीवारांचा सवाल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच लाडक्या बहिणी योजनेला विरोध केलाय, पण लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचे आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतनं कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी वगळले, दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार असल्याची त्यांची कल्पना होती। दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया। शरद पवार निष्पक्ष आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते महाविकास आघाडी कधीच सोडणार नाही, ते संपूर्ण राज्य सोबत घेऊन चाललेत। शरद पवारांनी एनडीएचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। विनायक राऊतांचा कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचं सून गिरिजा राऊत यांनी म्हटलं होतं। त्यांनी आरोप केले होते। बोंधूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची आता पोलीस कोठडी। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, यामागचा सूत्रधार जाहीर करणार, गिरिजानं तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही, विनायक राऊतांचा सवाल। तर गिरिजानं 12 कोटींची मागणी केली होती, कोर्ट जेव्हा बोलवेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार, पत्रकार परिषदेत विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। तुमचा उपनेता महिलांवर अत्याचार करतोय, तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं संरक्षण करा, विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांवर नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी वॉचमन पोलिसांच्या ताब्यात, संतप्त नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी, आरोपीवर कठोर कारवाईसाठी नागरिकांकडून रास्ता रोको। पायधुनीमधील अत्याचार प्रकरणी नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर करणार, तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात सुनावणी होणार। आरोपी विरोधात आता इतर काही गुन्हे दाखल आहेत का याचाही पोलिसांकडून तपास सुरू। सर्वच खटल्यांमध्ये नसरापूरप्रमाणे तातडीनं न्याय का मिळत नाही, आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीनं लागू करणं आवश्यक। मुंबईतील पायधुनीमधील घटनेवरून रोहित पवारांचं ट्विट। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीमध्ये मनसे भाजप आमने-सामने, मारहाण करणारा रमेश म्हात्रे आमच्याच परिवारातला, त्याला समज देणार, मनसेच्या आरोपांनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आक्रमक। हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टेकरांना शिवसैनिकांचा फोन, दरम्यान पक्षांतर का केलं असं म्हणत शिवसैनिकांना आष्टेकरांना जाब विचारला, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांना आष्टेकरांना सुनावलं। मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडेंचं पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र, दहिसरून येताना ट्रॅफिकचा त्रास होत असल्याचंही पत्रात उल्लेख, भायखळ्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडेंचे प्रयत्न। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यासह रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार।
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू. नरिमन पॉइंटच्या गरवारे क्लबमध्ये आज संध्याकाळी या बैठकीचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. नालासोपाऱ्यामध्ये नगरसेविका प्रज्ञा पाटलांना या ठिकाणी नागरिकांचा घेराव. तर गो बॅकच्या घोषणा. अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता. जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा असून अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. गोंदियाच्या बेरडीपार आणि खुर्शीपारमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न. चंद्रपूरच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची आज ओळख परेड. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्यासमोर ओळख परेड होणार. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण, निकाल अजूनही प्रलंबित. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची सुद्धा आज ओळख परेड. जालन्यामध्ये विकास कामांवरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. तर भीम पार्कला माजी आमदाराचा विरोध. दरम्यान अर्जुन खोतकरांचा आरोप, तर जे झालं नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा हा प्रयत्न. कैलास गोरंट्याल यांचं प्रत्युत्तर. कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तरी देखील सरकारकडून कर्जमाफीची जाहिरातबाजी. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंची टीका. भुसावळच्या दीपनगरमधील थर्मल स्टेशन या ठिकाणी कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा खडसेंचा आरोप. दरम्यान सरकारनं चौकशी करावी, एकनाथ खडसेंची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक आक्रमक. सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद. बेमुदत शहर बंदला मोठा प्रतिसाद. शनिवारी भर दुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सर्वपक्षीय एकवटले. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातल्या होळमध्ये एफडीएकडून बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त. 4 किलो औद्योगिक पावडर, 3 किलो नॉन डेअरी क्रीम आणि 1 मिक्सर जप्त. 5 जणांवर गुन्हे दाखल. चंद्रपूर पोलिसांकडून 66 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जळून नष्ट. दरम्यान 51 गुन्हे मुद्देमालाची पोलिसांकडून विल्हेवाट. 301 किलोहून अधिक गांजा यासह इतर एमडी आणि गर्द जाळून टाकले आहेत. दारूच्या नशेत असलेल्या अवैध वेंडरकडून टीसीला मारहाण. त्रिवेंद्रम नवी दिल्ली केरळ सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बल्लारशा नागपूर या दरम्यान ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये जळगाव महामार्गावर पिकअपची अवजड वाहनांना धडक. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची ग्रामस्थांकडून 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर सुटका. धावत्या मेमो लोकलमधून महिला धक्का देत हत्या. गोंदिया जिल्ह्यातील गणखैरा या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरातली घटना. छत्तीसगडमधून आरोपीला अटक. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एकावर तलवारीनं हल्ला करत हाताचे पंजे तोडल्याची गंभीर घटना. विक्रम दांगडे याला पोलिसांकडून अटक. नागपुरातील कपिलनगर परिसरामध्ये 10 रुपयांसाठी मजुराची हत्या. चहा विक्रेत्यानं हत्या केल्याची माहिती. सहारे पेट्रोल पंपाजवळ मजूर मनोज यादवची धारदार शस्त्रानं हत्या झाल्याची माहिती. वर्ध्यातील सुकळी या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई. गांजासह रोख रक्कम जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल. सावंगी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा पथकाची ही कारवाई. अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. तालुक्यामध्ये आतापर्यंत 49% पाऊस पडला, तर गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचं पीक उन्हामुळे सुकू लागलंय. पुण्याच्या शिरूर आणि श्रीगोंदा या तालुक्यातील चिंचणीच्या गोड धरणामध्ये 82% पाणीसाठा. धरणाच्या उजव्या कालव्यातनं 150 क्युसेक पाण्याचा या ठिकाणी विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा. महाबळेश्वर ट्रेकर्सला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून अद्ययावत मोटर बोट सुपूर्द. वेण्णा लेकमध्ये प्रात्यक्षिक पार पडलं. महाबळेश्वर पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या हस्ते या बोटीचं पूजन. दरम्यान पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना आता वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. धाराशिवमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत. तर महाबीजसह विविध बियाणे कंपन्यांविरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी. 125 एकरांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांकडून संताप. भंडारा जिल्ह्यामध्ये खरीपाच्या कामांना वेग. पवनी तालुक्यामध्ये भात लागवडीची काही दृश्य समोर. हिरवीगार शेतं झालेली असली तरी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी ही 50.79% पोहोचली. दौंडमधून धरणात 6,374 क्युसेक पाण्याची आवक सुरू. सध्या धरणातनं कोणताही विसर्ग नाही. रायगड जिल्ह्यातील तामणी महामार्गावरील देवकुंडच्या प्रसिद्ध धबधब्यावर 2 पर्यटक बुडाले. 21 जणांच्या ग्रुपमधील 2 तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती. प्रशासनानं बंदी लागू केलेली असताना सुद्धा पर्यटक तिथे कसे पोहोचले हा प्रश्न आहे.
पुण्यातील भोर वरंदा घाट परिसरातील भूस्खलन आणि नुकसानीची आमदार शंकर मांडेकरांकडून पाहणी, प्रशासनासोबत चर्चा करून रस्त्यावरील माती आणि राडारोडा तातडीनं हटवण्याचे निर्देश. रत्नागिरीमधील हर्णे या ठिकाणी ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली. कोट्यवधींच्या संवर्धनानंतर सुद्धा मुसळधार पावसात तटबंदी ढासळल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलन प्रकरणी 9 जणांवर गुन्हे. दरम्यान जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याचाही त्यांच्यावर आरोप. नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठामध्ये रॅगिंग प्रकरणात 4 विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर आंदोलन पेटलं. अंतर्गत चौकशी न करता थेट पोलिसात तक्रार केल्याचाही आरोप. विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातनं वेद वदवले त्या रेडा समाधी स्थळापासून वारकऱ्यांच्या दिंडीचं प्रस्थान. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील संतवाडीमधून दिंडी निघाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमधून आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतनं पालखी सोहळा मार्गस्थ. आज जेजुरीमध्ये पालखीचा मुक्काम असणार. साताऱ्याच्या कराड कोळे या ठिकाणी संत गाडगेनाथ महाराज पायदिंडी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विधिवत विणा उचलून पायदिंडीचं हरिनामाच्या गजरात प्रस्थान. अहिल्यानगरमध्ये आषाढी वारीनिमित्त धर्म सौहार्दाचं या ठिकाणी दर्शन. तर मुस्लिम समाजाकडून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचं स्वागत. तर वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहाराचं सुद्धा वाटप. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र दर्शनानं ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी भारावले. सफारी दरम्यान प्रतिनिधींना अनेक वाघांचं दर्शन. बाजीप्रभू देशपांडे यांच्या 366व्या पुण्यतिथीनिमित्त भोरच्या शिंद गावातील तरुणांकडून अनोखं अभिवादन. पावनखिंडीतनं 250 किलोमीटर प्राणज्योत आणून इतिहासाला उजाळा. सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली भारतातील बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2 पदकांची कमाई. चेन्नई इथल्या नॅशनल ॲक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक तिनं कमावलं. आषाढी वारीसाठी बुलढाण्यातनं 225 बसेसची व्यवस्था. 45 भाविक एकाच ठिकाणी असल्यास गावातही येणार बस. विशेष बस ही 19 ते 29 जुलै या कालावधीमध्ये सुविधा उपलब्ध असणार. बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्रातील 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा हवामान केंद्रातील कर्मचारी रुजू नाहीत. शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला मिळेना. नंदुरबारमध्ये 29 जुलैपर्यंत SIR मोहिमेचं आयोजन. तर BLO घरोघरी पोहोचणार. मतदार यादी अधिक अचूक होणार. दुहेरी नावं बघण्याची प्रक्रिया सुरू. बीड पोलिसांच्या DIAI या प्रकल्पाची राज्यस्तरीय पाहणी यशस्वी. दरम्यान AI तंत्रज्ञानामुळे AIR आणि तपास कागदपत्र काही मिनिटातच तयार होणार. त्यामुळे पोलिसांचं काम अधिक वेगवान होणार. नंदुरबार जिल्ह्यातील खासगी शाळांमधील शिक्षकांसाठी तक्रार निवारण समितीची स्थापना होणार. शिक्षकांना न्यायालयाची पायरी चढण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी जिल्हा स्तरावरच निर्णय घेतला जाणार. वेतन बदली पदोन्नतीच्या तक्रारींसाठी त्रिस्तरीय समिती कार्यान्वित. येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर राखीव वनक्षेत्र हिरवाईनं नटलंय. निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हरिण आणि काळविटांचाही मुक्त संचार. राज्यात दिलेल्या शाळेच्या गणवेशांसंदर्भात गुणवत्तेची तपासणी आता होणार. तर गुणवत्ता चांगली असल्यावरच ठेकेदाराची बिलं काढली जाणार. राज्यातील मुलांना गणवेश चांगल्या दर्जाचे मिळावेत यासाठी शिक्षण विभागाचा हा निर्णय. राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक. तर पुढील आदेश येईपर्यंत पदोन्नती नको. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 14 मे रोजी जारी केलेलं पदोन्नती पत्रक रद्द केलं. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होणार. 3 वर्षात 145 उड्डाणपुलांचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पुण्यामध्ये 4 दिवस पावसाची शक्यता कमीच. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती आहे. पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार. पुणे महानगर क्षेत्रामध्ये भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये 16.80% पाणीसाठा. गेल्या वर्षी याच धरण साखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता. PMPच्या ताब्यामध्ये 84 नवीन बसेस दाखल होणार. यामुळे गर्दीच्या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार. तर सुमारे 15,000 प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार.
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले. दौंड मनमाड मार्गे रेल्वे गाड्या वळवल्या तर लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम सुरू. पुणे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एकाची हत्या. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयानं बेस्टला आदेश दिलेत. निवृत्ती लाभ कधी मिळणे अपेक्षित होता आणि तो कधी मिळाला यानुसार आता लाभ मिळणार. मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक. शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी अजूनही केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शिक्षण सुरू घेत आहेत. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पामध्ये आर्थिक गैरप्रकार तर काँग्रेसचा पालिका प्रशासनावर आरोप. एसआयटी चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे. कल्याणमध्ये रिक्षा चालक अनिल जगताप यांच्याकडून प्रामाणिकपणाचं दर्शन. दरम्यान रिक्षात विसरलेली 17,000 रुपये याची बॅग आणि मौल्यवान वस्तूंची ही बॅग त्यांनी सुरक्षित परत केली आहे. दादरमध्ये मोबाईल ॲप आणि जीपीएसच्या मदतीनं कार चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मालकाची कार पळवणाऱ्या या चालकाला पोलिसांकडून अटक. हॉटेलचा धमकीचा फोन तुर्भे परिसरातून आल्याचं उघड. दरम्यान दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला होता. दाऊदनं हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवला असं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीत विषारी गोळ्यांचं वाटप प्रकरण. यामध्ये आरोपीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ईमेल सापडलेत. मोहरम मिरवणुकीमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न असल्याचंही तपासणीतनं उघड. उल्हासनगरात शिक्षकांना बीएलओच्या ड्युटी दिल्यानं शिक्षणावर परिणाम तर 6 शिक्षकांवर 1ली ते 10वीचा भार. शाळेमध्ये एकूण 12 शिक्षकांची मंजुरी पदं असली तरी सुद्धा 2च पदं रिक्त तर 4 शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि काश्मीर खोऱ्यातील इतर काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के. 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होता. अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील संपली. त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं असा चाकरमान्यांसमोर प्रश्न. कांदिवलीमधील पोईसर नदीत कचरा साचल्यामुळे नगरसेविका मनीषा यादव आक्रमक. नालासफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करत